जय जय रामकृष्ण हरी. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज 13 जानेवारी आणि आपल्या 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस 13वा. नाम आणि सत्कर्म. नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळस देखील आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले कर्म सत्कर्म या सदरात पडू शकते. भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म हे सत्कर्म ठरू शकत नाही. समजा एखादा मनुष्य नुसता तोंडाने रामराम म्हणतो, परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का? वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता व अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते. कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचे वचन आहे. म्हणूनच नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन्ही गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणाऱ्यांचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते. इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्मे यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणूनच नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा आणखी कसे घेतले तरी प्रश्न उद्भवत नाही. किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्म होऊ लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पाना फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकवता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर ज्या आईला जर म्हटले की मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याप्रमाणेच नाम घेणाराला सत्कर्म टाळू म्हटले तरी ते टाळता येणार नाही. सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच. परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटते ना, मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस. आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगातून मुक्त करील. आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम आहे. त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य. सत्य त्रिवाचा सत्य आहे. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या. एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे. सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरुरीचे आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.